लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम लावला उधळून। महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत गावात प्रवेश नाही। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासपाचे आमदार, कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा रविवारी 21 जानेवारी 2024 रोजी मतदारसंघामध्ये उद्घाटन व भूमिपूजनाचा दौरा होता। सकाळी 11 वाजता पूर्णा तालुक्यातील दगडवाडी, देऊळगाव, दुधाटे, वझूर या ठिकाणचा नियोजित दौरा असल्याचे स्वीय सहाय्य श्री पवार यांनी पत्रक काढलं होतं। या नियोजित दौऱ्यात पूर्णा तालुक्यातील दगडवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन, बामणी या गावामध्ये गावकऱ्यांच्या वतीनं आयोजित सत्कार सोहळा, देऊळगाव, दुधाटे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन, सुखी पूर्णा तालुका येथे शाखा उद्घाटन व सत्कार सोहळ्याचे आयोजन, पांगरा ढोणे येथे विकास कामाचे विविध भूमिपूजन, वाई येथे स्मशानभूमी बांधकामाचे लोकार्पण, पिंपळा लोखंडे येथे मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेअंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन व स्मशानभूमी लोकार्पण सोहळा इत्यादी कार्यक्रम गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यक्रमाचं नियोजन असताना सुद्धा या कार्यक्रमाला मराठा आरक्षण मुद्दा उपस्थित करून आमदार गुट्टे यांना सकल मराठा समाजाच्या वतीनं लिमला, वजूर, दगडवाडी या ठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध दाखवत त्यांना येथे ठेवलेल्या कार्यक्रमाला न जाता माघारीच फिरावे लागले। अशा प्रकारचा तिथे सकल मराठा जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्यामुळे आमदार गुट्टे यांना कार्यक्रम अर्ध्यावर सोडून वापस जावे लागले। आमदाराचं नाव घ्या ना। अरे गुट्टे साहेब घाबरले, घाबरले, गुट्टे साहेब घाबरले, गुट्टे साहेब घाबरले, सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय। आज या ठिकाणी मी जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हा संघटक या नात्यानं बोलत आहे। आज या ठिकाणी आमच्या देऊळगावमध्ये रत्नाकर गुट्टे साहेब येणार होते, परंतु ते काही कारणास्तव आले नाही। त्याचं कारण एकच आहे की त्यांनी आमच्या देऊळगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र यांचं भूमिपूजन ठेवलं होतं आणि ते भूमिपूजन ठेवलं असताना ते आमच्या गावामध्ये भूमिपूजनासाठी येणार होते, परंतु आमच्या गावामध्ये आम्ही जरांगे भाऊला समर्थन म्हणून आमच्या गावामध्ये आम्ही बॅनर लावलेले असताना सुद्धा ते आमच्या गावामध्ये प्रवेश कसं काय करू शकतात। तर हे प्रवेश करत असताना लिमला येथे महिलांनी आणि गावातील मावळ्यांनी काळे झेंडे घेऊन त्यांना जाहीर निषेध दर्शवला आणि त्या ठिकाणी आमच्या देऊळगाव नगरीमध्ये पण आम्ही ती तयारी केली होती, कारण आम्हालाही आरक्षण पाहिजे। तर मला सर्व आमदार, खासदार सर्वच जण असतील यांना एवढीच विनंती आहे की आज जर तुम्ही आरक्षणाबद्दलची जी बाजू आहे ती जर तुम्ही विधानसभेत जर मांडली असती तर आम्हाला सामान्य जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ ही आलीच नसती। तर मला एवढीच विनंती आहे की आमच्या गावातील आमचे मावळे जरांगे भाऊंना पाठिंबा देण्यासाठी गेले असता तुम्ही आमच्या गावामध्ये यायला नाही पाहिजे होतं, पण तुम्ही येण्याचा प्रयत्न केला। तर यासाठी आमचा देऊळगाव दुधाटे या गावातून जाहीर निषेध करत आहोत। तर या ठिकाणी मी थांबते। जय जिजाऊ, जय शिवराय। एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय।
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर.